टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बीड जिल्ह्यातलं प्रमुख धरण मानलं जाणारं बिंदुसरा धरण हे आता ओव्हरफ्लो झालंय। माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर हे बिंदुसरा धरण आणि या ठिकाणच्या सदरेवरून आता पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग व्हायला सुरुवात झाली आहे। या ठिकाणच्या या सदरेवरून 50 वर्षानंतर मे महिन्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ही बीड शहरातून वाहणारी बिंदुसरा नदी आहे आणि या बिंदुसरा नदीमध्ये आता या धरणातलं जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात जाताना पाहायला मिळतंय। मे महिन्यात जरी या धरणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच पाणी आलं असलं तरी मात्र बीड शहराला या नदीपासून धोका निर्माण होऊ शकतो, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण मे महिन्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या पाण्यामुळे पुढच्या काळात जर मोठा पाऊस पडला तर या नदीला पूर येण्याची देखील शक्यता आहे आणि यामुळे बीड शहरवासियांसाठी ही धोक्याची घंटा आहे। यामुळे प्रशासनाकडून आसपासच्या परिसरातील लोकांना सतर्कतेचा देखील इशारा देण्यात आलेला आहे। मात्र हे बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाल्याने आता बीड शहरातील काही भागासह परिसरातील लोकांचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। ज्या ठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत होता त्या देखील परिसराची आता चिंता मिटल्याचं या बिंदुसरा धरणाचं ओव्हरफ्लो झाल्यामुळे दृश्य पाहायला मिळतंय। कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।